एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. सकाळी सकाळी इम्पॉर्टंट काम करायला सुरुवात केली आहे. खरं तर मला आता आंघोळ करून घ्यायची होती, पण म्हटलं नको. म्हणजे माझं असं रुटीन झालं आहे माझं, की आंघोळ करायच्या आधी जी काही अशी झाडू पोछाची जी कामं असतात ना, ती मी पटपट आवरून घेते, मग आंघोळ करते. मग ते आंघोळ करायला मला 10 वाजले तरी चालतात. पण मला असं वाटते की ते थोडेसे घाम येणारे कामं आधी करून घ्यायचे आणि मग छान त्यानंतर फ्रेश व्हायचं. आणि पण आज म्हटलं जाऊ दे, आधी मला पनीर बनवायचं होतं, आधी ते बनवून घेते. कारण काय होतं, मग आंघोळीनंतर बनवा लगेच स्वयंपाकाची तयारीला लागावं लागतं. सो म्हटलं आधी हे पटापट बनवून घेते. आणि असंही पनीरची जी रेसिपी मी फॉलो करते ती इतकी क्विक आहे ना, म्हणजे मी तुम्हाला कायच सांगू. मी तसं डिटेलमध्ये शेअर केलं आहे. पण मी मागच्या वेळेस पण तुमच्यासोबत जेव्हा ही पनीरची रेसिपी शेअर केली ना, तेव्हा मला अशा कमेंट्स येत होत्या की तू दूध कुठलं वापरते, किती दूध घ्यायचं. तर बघा, दूध आमच्या इथे गोठ्यामधून आम्ही डायरेक्ट दूध आणत असतो. लकीली आमच्या घराच्या थोडंसं जवळ जे आहे तो एक गोठा आहे, तिकडून दूध मिळून जातं. कारण हे पॅकेटचे म्हणा किंवा डेअरीमध्ये पण बऱ्याच वेळा जे आहे ती भेसळ असते. आणि ह्याच कारणास्तव मी ह्या वर्षाचा संकल्प घेतला होता की मला दूध कमीत कमी कंझ्युम करायचं आहे, मग ते दुधाचे पदार्थ का असे ना. आणि आमचं पनीर पण खरं सांगायचं ते एवढं खाल्लं जात नाही जास्त, खूप कमी खाल्लं जातं. पण मग आता आम्हाला एक असं वाटतं आहे, आपण ट्रस्ट ठेवतो, ॲटलिस्ट गोठ्यावर तरी ठेवू शकतो की ते इंजेक्शन वगैरे कुणाला देत नसतील म्हशीला वगैरे. सो आय थिंक हे चांगलं दूध आहे आणि त्याचं पनीर मी घरच्या घरी अशा पद्धतीने बनवत असते. मी आंघोळ करायला गेली ना, तेव्हा एवढं कडक ऊन होतं आणि मी लगेच ना, लकीली माझे कपडे पण म्हणजे तेव्हा मशीनमधून धुवून झाले होते. मी पटापट अगदी त्यांना वाळवायला टाकले की पटापट त्यांना हवा लागेल किंवा ऊन लागेल आणि सुकतील. आणि हे पहा, आता जस्ट आंघोळ करून आली आणि इतक्यात पाऊस सुरू आहे. बारीक बारीक आहे, दिसणार नाही तुम्हाला, पण वातावरण पुन्हा गार झालं आहे. तर पुण्यात तरी असंच चाललं आहे आमचं. म्हणजे नशीबवान असाल तर, म्हणजे असं नशिबात कसं असं असतं ना की नशीबवान असेल तर एखादी गोष्ट मिळते, तसं नशीबवान सारखं जे आहे ना, ते ऊन पडतं थोडासा वेळ आणि लगेच जे आहे ते पावसाला सुरुवात होऊन जाते. आणि बऱ्याच ठिकाणी जसं मी कमेंटमध्ये शेअर करते की आमच्याकडे पाऊस चालू आहे. म्हणजे लोक अमरावती वगैरे साईडला राहतात ते म्हणतात की आमच्याकडे पाऊसच नाही आहे. आमच्या खानदेशामध्ये पण एवढा पाऊस नाही, म्हणजे 1-2 दिवस असं खूप झाला मध्ये, पण त्यानंतर पाऊसच नाही. जेव्हा आपण मम्मीसोबत बोलणं होतं, मम्मीला सांगते चालू आहे बाई आमच्या इकडे थोडा थोडा पाऊस, बारीक बारीक चालू आहे. मम्मी म्हणते आमच्याकडे काहीच नाही गं बाई, गरम व्हायला लागलं आहे परत. सो असं आहे, जिकडे पाऊस आहे तिकडेही टेन्शन, जिकडे पाऊस नाही तिकडे पण टेन्शन. चलो, बाकी याचे बरेच फुलं होते जे मी काढून टाकले कारण सुकायला लागले होते. ते आता कट केलं आहे मी. ही एक बघा, इथे एक फांदी ग्रो होते. हां, तुम्हाला वेगळंच काहीतरी दाखवते. इथे एक फांदी ग्रो होते. आता ही एक कडी आली आहे आणि हे 3 ते 4 फुलं उरले फक्त त्याच्यावर. ऊनच नाही ना, त्यामुळे मला माहिती आहे आता नवीन जे फुलं त्याला येतील ना, ते असे खूप जास्त बंचमध्ये नाही येणार, कमी येतील. कारण ऊन असलं ना, मग अजून जास्तीचे फुलं येतात. पण ऊनच नाही आहे, त्यामुळे माझ्या ह्या कड्या पण व्यवस्थित ग्रो नाही होते. पण तरी असतात. आज नाही आहे, आता बघा हे उद्या परवापर्यंत एक फुल येईल. तिकडे व्हाईट जास्वंद आहे, त्याला फुलं येतात. सो आहे. आणि अलावंडा, ते जे येल्लो कलरचं फूल बघताय ना तुम्ही, त्याला असतात फुलं बऱ्यापैकी. माझे बेडरूमचे हाल असे झालेत ना, ते कोपऱ्यातले कपडे म्हणा, ते ना मी तसेच ठेवते तिथे. ते लागताय ते काढते मी. आणि काल पण व्हिडिओ शूट करायचा होता, त्यामुळे तिथे ती गडबड झाली. आणि हा पसारा तर गेल्या 8 दिवसापासून मला आवरायचा आहे, पण वेळच मिळत नाही. मेकअप काहीतरी करायचं असतो, तयारी करायची असे, वर काढते मी तिथे ठेवते आणि ते तसंच पडलेलं आहे. मला माहीत नाही मला कधी वेळ मिळणार आहे. आता पण मला हे आवरायचं होतं म्हणून मी पटपट आंघोळ करून घेतली. पण तेवढ्यात लक्षात आलं की माझे किचन टॉवेल वगैरे पण ना, ते धुवायचे आहेत मला. म्हटलं ते पण धुते, कारण मी उन्हाची वाट बघते, ऊन पडेल मी असे कपडे सगळे धुईल, पण ऊनच पडत नाही. म्हटलं जाऊ दे, आता हे मी पेंडिंग ठेवते. आधी माझे किचन टॉवेल वगैरे सगळे वॉश करते आणि मग मी हे आवरेल. चला, कपडे वॉश करायचे होते ते मी वॉश करून आले आणि काहीही तयारी न करता डायरेक्ट कामाला सुरुवात केली. आणि माझे हाल सध्या असे झालेत ना, म्हणजे मला ना इथे इथे अशी पाठीमध्ये ना अशी काय म्हणतात ना, कळ भरलेली, आमच्याकडे त्याला चबक म्हणतात, तसं ना तिथे झालंय मला. म्हणजे आजचा 4था दिवस आहे. पहिल्या दिवशी मला नॉर्मल पेन होत होतं अर्ध्या दिवसापासून. म्हणजे सकाळी उठल्यावर मला रिअलाईज झालं की काहीतरी गडबड झाली बरं का आपली. आणि दुपारपर्यंत असं झालं होतं ना की थोडंसं पेन वाढायला लागलं होतं. पण मी गोळ्या वगैरे जास्त घेत नाही, औषधी मला घ्यायचा कंटाळा नाही. मला असं वाटतं की कशाला उगाच जे आहे ते काही ना काही कुठे ना कुठे आपल्याला साईड इफेक्ट होतोच, म्हणून मी काही घेत नाही. तर मी तो दिवस तसाच काढला. आणि त्याच्यानंतर ना मी त्याच्या नेक्स्ट डेला पण ना माझं पेन वाढलं होतं, पण म्हटलं नाही, होऊन जाईल व्यवस्थित. कारण आपल्याला, मला महिना म्हणजे वर्षातून ना मला 2-1 वेळा तरी असं होतं की एकदम मान भरली जाईल, नाहीतर मग असं कुठेतरी आपल्याला थोडं नसवर नस चढल्यासारखं फील होतं. ते मला होतं, वर्षातून 2-3 वेळा होतं. म्हटलं होईल, आजचा 2रा दिवस आहे, उद्यापर्यंत ओके होऊन जाईल. मी तो दिवस पण 2रा दिवस पूर्ण अंगावर काढला.
तिसऱ्या दिवशी माझी सिच्युएशन अशी होती की मला सकाळी बेडवरून उठता पण येत नव्हती. ही मान ना म्हणजे मला बिलकुल अशी हलवता येत नव्हती. मला पूर्ण टर्न व्हावं लागायचं, एवढं दुखत होतं. आणि थोडं पण मी असं म्हणजे आपण श्वास घेतो ना, तर श्वास घेताना प्रत्येक श्वासाला तिथे मला कळ निघायची. आणि असा 1 सेकंड नव्हता मी उठल्यापासून पिया स्कूलला जाईपर्यंत 1 सेकंड नव्हता की मला ते रिअलाइज, म्हणजे मला कंटिन्यू माझ्या अगदी प्रत्येक सेकंदाला माझ्या कंटिन्यू डोक्यात चालू होते की मला दुखतंय म्हणजे एवढं मला पेन होत होतं, अजिबात हलता येत नव्हतं. आणि म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी ना मी पियाच्या पप्पांना सांगून थोडंसं आयोडेक्स वगैरे असं थोडं लावून घेतलं. मम्मीला फोन केला होता. मम्मी म्हणे थोडं गरम याच्याने शेकून घे. मग ती पाण्याची पिशवी असते ना गरमवाली, ती बॅग त्याच्याने पण शेकून घेतलं. थोडंसं रिलीफ वाटलं होतं. पण जेव्हा नेक्स्ट डे मला एवढा त्रास व्हायला लागला ना, पियाचे पप्पा जेव्हा पियाला सोडवायला गेले स्कूलला, मी त्यांना सांगितलं, म्हटलं काहीही करा आणि तुम्ही मेडिकलवाल्याला सांगा, कारण एवढ्या सकाळी लवकर 8-8:30ला दवाखाने पण ओपन नसतात. त्यांना म्हटलं तुम्ही काहीही करा आणि मेडिकलवाल्याला सांगून जे आहेत ना मला अशा गोळ्या घेऊन, त्यांनी 2 गोळ्या आणल्या तर त्या घेतल्या. त्याच्यानंतर 11-12 वाजेनंतर मला जरा बेटर फील व्हायला लागलं, म्हणजे कालच्या दिवशी. आणि कालचा दिवस छान गेला, म्हणजे प्रॉपर म्हणजे मला काल सकाळी ना असं मला जुळा किंवा हे क्लचर लावायला सुद्धा हात वर करता येत नव्हता. पण ते दुपारनंतर छान झालं. मग मी थोडीफार माझी घरातली कामं पण रेग्युलर व्यवस्थित केली. आज पण म्हणजे एवढं पेन नाही आता, पण थोडंसं असं हल्लं ना आपण तर ती कळ जी जोरात निघते ना ती मला तिथे फील होते. मग मला असं वाटतंय मी ती गोळी पुन्हा घेऊ की परत शेकून घेऊ, मला काहीच कळत नाही. पण हे कधी जाईल आणि हे असं का होतं, म्हणजे आपण एक तर आपलं थोडं चुकीचं झोपण्यामुळे पण होऊ शकतं. आपण रात्री लक्षात नसतं, थोडंसं वाकडा तिकडं झोपतो आपण. आणि मला तर अजिबात सरळ झोपता येत नाही, अगदी पाय पूर्ण पोटात घालून झोपतो ना आपण तशी झोपते मी. पिया पण सेम तशीच झोपते. आणि त्याचं वाला जे आहे ना हे असं सहन करावं लागतं. पण आहे थोडा त्रास आहे मला. पण ह्या दुखण्यामुळे मागच्या 3 दिवसापासून मी घरातली ही जी छोटी छोटी पेंडिंग कामं मी तुम्हाला दाखवली ना, ही माझ्याने होत नाही. म्हटलं आज बस झालं, आता हे दुखण्याकडे जरा दुर्लक्ष करून जे आहे ना थोडीशी घरातली कामं आवरूया, कारण की आता परत सॅटर्डे संडे येईल आणि मग ती बाहेरची कामं आपली सगळी असतात. मला एका व्हिडिओसाठी ना बाहेर पण जायचं आहे. आणि म्हणजे नॉर्मल आहे व्हिडिओ, पण माझ्यासाठी थोडी असं वाटतंय मला मोठी अपॉर्च्युनिटी आहे की मी असं बाहेर जाऊन काहीतरी शूट करणार आहे. असं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे. पण ह्या दुखण्यासोबत मी आज काय काय करणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी तुमच्याकडे असा घरगुती छोटा मोठा उपाय असेल ना तर कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण लक्षात येईल की मी अजून काय केलं पाहिजे गोळ्यांच्या व्यतिरिक्त, किंवा आयोडेक्स लावण्याशिवाय, किंवा जे आहे ते असं हॉट बॅगने शेकण्याशिवाय अजून काय असेल ना तर सांगा, म्हणजे मला पण फायदा होईल. आणि जो कोणी कमेंट रीड करतं सतत त्याच्यासोबत पण असं कधी झालं तर त्याला पण फायदा होईल. बाकी मी मूव करू शकते आज, पण ती अशी एक अचानक असं पण केलं ना मी, असं थोडं पण असं केलं ना लगेच तिथून कळ येते. हा हात मी वर केला मला काही होत नाही, पण मी हा हात वर केला ना की लगेच मला कळ निघते. आय होप मी जेवढं एक्सप्लेन करते तुम्हाला समजलं असेल की हा पेन काय असतं. बऱ्याच वेळा ना असं कमरेत पण आपल्याला जाते. मला डिलिव्हरीच्या वेळेस झालं होतं, म्हणजे मला असं वाटतं की प्रेग्नेन्सीमध्ये 4था की 3रा महिना चालू असताना मला कमरेत कळ गेली होती. आणि मी तुम्हाला सांगते, म्हणजे माझी डिलिव्हरी होईपर्यंत ती कळ तशीच्या तशी होती. मी माझ्या मम्मीला पण सांगायची, मम्मी मला एकच सांगायची, बाळ बाहेर आल्याशिवाय तुझी ही कळ जाणार नाही. आणि जशी माझी डिलिव्हरी झाली 8-1 दिवसानंतर मला हे लक्षात पण नाही की माझी ही कळ कुठे गायब झाली असं. सो चला, असं आहे आपल्या बायकांचं बऱ्याच कुठे वेगवेगळ्या पद्धतीने दुखणं असतं आणि हे एक लागलंय. आय होप सो आजच्या दिवस मी हे सहन करेल आणि उद्या माझं हे दुखणं अगदी व्यवस्थित टकाटक होऊन जाईल. करायची इच्छा, म्हणजे काम करायची इच्छा गेल्या 2-3 दिवसापासून माझी नाहीच आहे. आज पण थोडंफार दुखतंय म्हणून मला सोडायचंच होतं, पण म्हटलं नको, किती दिवस घर तसंच पडू जायचं. एक गोष्टी ज्या आहेत ना एकमेकांवर ठेवल्या जातात आणि खूप पसारा जो आहे तो क्रिएट व्हायला लागतो. आणि आपण नेहमी असं व्यवस्थित ठेवण्यामागे किंवा म्हणजे प्रॉपर आपल्याकडे जर रिझन असलं ना की हो बाबा मी खूप बिझी आहे, मी खूप वेगळे कामं करते म्हणून माझं घर असं अस्ताव्यस्त पडलं आहे, तेव्हा आपण समजून घेऊ शकतो. पण फक्त आपलं दुखतंय आणि त्या रिझनमुळे आपलं घर असं अस्ताव्यस्त पडलं आहे हे माझ्याने तरी बघितलं जात नाही. तसं आमच्याकडे खूप जास्त पाहुणे वगैरे येत नाही, तुम्ही नेहमीच बघतात, कारण पुण्यात एवढं कोणी राहत नाही जास्त. पण तरी मला असं वाटतं की अचानक कोणी आलं ना तर आपलं घर नेहमी व्यवस्थित दिसलं पाहिजे, हा थॉट नेहमी माझ्या डोक्यात असतो. आणि मी कितीही विचार केला ना, असं अचानक जेव्हा कोणी येणार असतं ना माझं घर नेहमी अस्ताव्यस्तच असतं. हे तुमच्यासोबत पण होत असेल. पण म्हटलं चला एवढं काही जास्त दुखत नाही आपल्याला, तर थोडंसं आवरून घेऊया, कारण हा
सोफ्याचा कवर ना पिया स्कूलला जाताना खाली ती सगळा म्हणजे उड्या मारून काय करून काय करते ती माहीत नाही, कशी बसते पण सगळं अस्ताव्यस्त करून जाते. ती गेल्यानंतर मी रोज आवरत असते, पण 3 वाजेपर्यंत हा सोफ्याचा कवर मग खाली पण येत नाही. आणि जसे 3 वाजले ती आली रे आली की तो सोफा परत अस्ताव्यस्त होऊन जातो. पण ॲटलिस्ट तोवर तरी आपलं घर छान दिसतं. आणि त्यातल्या त्यात हे जे मी कपाट इथे ठेवलं आहे ना, इथे तर माझाच पसारा होतो, कारण सकाळी जर आपल्याला किचन ओटा पण अपूर्ण पळतो आणि आपल्याला जिथे रिकामी जागा दिसली आपण लगेच तिथे काही ना काही ठेवत असतो. पण ती सवय झाली मला, घर झाडू वगैरे मारायच्या पहिले थोडंसं आवरून घ्यायचं, TV युनिट थोडंसं आवरून घ्यायचं आणि 8 एक दिवसातून एखादा पुसून पण घ्यायचं. तसं आता पावसाळ्यामुळे एवढी धूळ होत नाही, त्यामुळे एवढी गरज नसते, पण 8 एक दिवसानंतर तरी थोडंफार पुसलं की मग छान वाटतं. आणि ही सवयीची गोष्ट आहे, घर नेहमी क्लीन ठेवणं ही आपल्याला सवय असली पाहिजे. अगदी एकाच दिवसात सगळी कामं करून काय अर्थ नसतो, परत 8 दिवसांनी आपलं घर तसंच होत असतं. त्यामुळे ते एकचदा मोठं काम करण्यापेक्षा मला असं वाटतं की रोजचे 10-15 मिनटं काढायचे आणि छान आपलं घर व्यवस्थित नीटनेटकं ठेवायचं, म्हणजे आपलाही दिवस खूप छान मस्त फ्रेश जातो पूर्ण दिवसभर आणि काहीतरी आपली हालचाल होत असते. हे प्रोडक्ट्स जे मी तुम्हाला आता दाखवते, शॉर्ट कुर्तीज मागवल्या आहेत, काही टॉप पण आहेत. मी ते जमलं तर तुमच्यासोबत ह्याच चॅनलवर शेअर करेल मे बी, किंवा मग तुम्ही माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अदरवाईज माझ्या इन्स्टाला तुम्ही फॉलो करून ठेवा, दोघंही इन्स्टाला. त्यातला एक मी ओपन केला होता, खूप छान क्वालिटी होती, 250-300 रुपयाचा टॉप होता तो फक्त, शॉर्ट कुर्ती, खूप मस्त कापड होता त्याचा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असते, जस्ट बिकॉज ऑफ मला फॉलोवर्स मिळाले पाहिजे किंवा मला व्ह्यूज वाढले पाहिजे. मला असं वाटतं मी इथे तुमच्यासोबत जे पण शेअर करते ना, मी जेन्युइन शेअर करते. मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे ज्या चांगल्या आहेत. बाकी तुमची इच्छा. चला असो, स्वयंपाकाला काहीच मिळत नव्हतं म्हणून मी आलूचा पराठा बनवते, जी पियाच्या पप्पांनी मला आयडिया दिली की बनव मस्त आलू पराठा. काय काम आहे बाबा तुझं? हां, एकदा जर कधी येऊ दिलं ना आपण यांना की मग परत परत येतात, त्यामुळे लगेच उठवलेलंच कधीही बेटर. काय कलर चांगला दिसेल? ये तू इकडे बस आधी. तर आमचं बस, 2 मिनिटं खाली तर बस. आमचं एवढा प्रोजेक्टचं काम चालू आहे, जो कधीपासून मी तुम्हाला शेअर केलंय. हे पिया आणि पियाच्या पप्पांनी काढलंय. ही पिया इथे आहे. हे पिया आणि पियाच्या पप्पांनी काढलंय 2 दिवसापूर्वी. आणि इथे आता त्याच्यावाले आम्हाला पॉइंट्स लिहायचे आहेत, हे असे. हा, तुम्ही सांगा, हे मी व्हाईट पेज ब्लॅक पेज वर चिपकवू तर कसं वाटेल? चांगलं वाटेल? आणि मम्मा काय बोलते की या व्हाईट पेज च्या ऐवजी तू समजा कुठला नाही बुकास काय ब्राऊन नाही समजा कुठला कशाला नाही, आम्ही समजू नाही शकत. चांगला कलर येलो, आम्ही येलो कलर मागतोय, येल्लोच पाहिजे आम्हाला. पण तो कलर छोटा होईल, म्हणजे तो साईज त्याची छोटी होईल, एकदा अजून कॉम्पॅक्ट करून लिहावा लागेल. बघा, समजा हा वाला पेपर आहे, हा ब्लॅक कलरच्या पेपर चांगला वाटतोय का? अगं खरंच छान दिसतं. नाही यार, नाही. फक्त प्रॉब्लेम काय, मग आता ही आयडिया तुम्ही दिली ना, ते साईज छोटं नाही साईज छोटी नाही ना, माझून छोटे छोटे लिहावं लागेल एकदम बारीक बारीक. आता आयडिया तुम्ही दिली ना, आता असा मोठा पेपर ह्या कलर मध्ये किंवा येलो कलर मध्ये घेऊन या. तुला हे करायचं ना, तर हे 2 पेपर जॉईन करायचे, अर्धा पार्ट इथे आणि अर्धा पार्ट 2 मध्ये लावायचे, सेम कलरचे. ए पिया जाऊ दे, हे एवढं करण्यापेक्षा जाऊ दे, तू व्हाईट तो व्हाईट आण, व्हाईट वर मस्त आपण त्याला चांगल्या कलर मध्ये लिहूयात. चांगला कलर नाही, पण अजून एचएनएस लिहायचं. 40 लिहितो. तर आता आमचं, कारण हा ब्लॅक कलर होता ना, ब्लॅक वर आता कुठला जसा चांगला वाटेल, ब्लॅक वर व्हाईट पेन चालेल. हे आम्ही काय म्हणतात ना, याच्याने ब्रशने केलंय, तर आता ब्रशने लिहिणं पॉसिबल नाहीये इकडे. आणि हे व्हाईटनर कुठे गेलं? सो माझं काम आहे की हे असं, हो ग बाई, माझं काम आहे हे असं फक्त रायटिंग करून देणं. अकॉर्डिंग टू पियाच्या पप्पांपेक्षा माझी हँडरायटिंग चांगली आहे, जे की या पहिल्या लाईन पासून पियाच्या पप्पांची माझ्यामध्ये चूक काढली जाते बघा. त्यांनी लिहून दिलेलं लगेच बुक दिले इथे की अशी हँडरायटिंग काढ. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप काही जास्त डिफरन्स मला तर दिसत नाहीये. तुम्हाला दिसत असेल तर प्लीज तुम्ही पियाच्या पप्पांसाठी कॉमेंट्स करू शकतात. मम्मा वर्सेस पप्पा. चला आम्ही हे कम्प्लीट करतो, बघूयात पूर्ण कसं काय होतं. या ब्लॅक कलरमुळे ना थोडंसं असं हे झालंय, पण हे सगळं ना छान ब्लॅक कलरवरच दिसलं असतं. प्रोजेक्ट पियाला पहिल्यांदा बनवावं लागतं. आतापर्यंत जे पण काही बनवायची पिया ते सगळं स्कूलमध्येच बनवायची आहे ना, घरी काही आणायचीच नाही. पण हे पहिल्यांदाच आलंय, पण आमच्या दोघांचं डोकं खराब झालंय नुसतं.
इतका कंटाळा येतो ना मला हे सगळं करायचं, म्हणजे 2 ओळी लिहायलासुद्धा मला पेन हातात धरावं असं वाटत नाही. पण तरीही पोरांना शिकवावंच लागतं. जसं आता प्रोजेक्ट आहे त्याच्यात मदत चालली माझी पियाला, आणि पिया एवढी पर्टिक्युलर आहे ना, म्हणजे मी तुम्हाला सांगते तिला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. आणि या नादामध्ये ना माझी खूप चिडचिड पण होते तिच्यावर, की ठीक आहे ना, चालतंय, जरा चुकलं काय, वेडवाकडं झालं काय, तिला सगळं व्यवस्थित लागतं. चला मग मी हे सगळं आवरते. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कसं वाटलं कमेंटमधून सांगा. लाईक करा, हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स.